Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Story name Lazy Donkey म्हणजेच आळशी गाढव. Short and easy. Let's read the story. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions don't forget to subscribe the channel. In a village there lived a merchant named Mohan. एका गावात मोहन नावाचा एक व्यापारी राहत होता. He had a donkey to transport goods like salt and grains to the market. त्याच्याकडे मीठ आणि धान्य यांसारखा माल बाजारात नेण्यासाठी एक गाढव होते. मर्चंट म्हणजेच व्यापारी. The donkey's name was कल्लू. गाढवाचे नाव कल्लू होते. He did not like to work at all. त्याला काम करायला अजिबात आवडत नसे. That was very lazy. ते खूप आळशी होते. Lazy means आळशी. One day, मोहन decided to sell salt in the market. एके दिवशी मोहनने बाजारात मीठ विकायचे ठरवले. He walked his donkey to the market, carrying a sack of salt on its back. त्याने आपल्या गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी वाहून त्याला चालवत बाजारात नेले. Mohan was taking proper care of his donkey because he got a lot of help from it. मोहन त्याच्या गाढवाची व्यवस्थित काळजी घेत होता कारण त्याला त्यापासून खूप मदत मिळत असे. To get to the market, they had to cross a small river every day. बाजारात जाण्यासाठी त्यांना रोज एक छोटी नदी ओलांडावी लागत असे. It had small rocks in it. त्यात छोटे खडक होते. One day, as they were crossing a river, the donkey slipped and fell in the water. एके दिवशी ते नदी ओलांडत असताना गाढव घसरून पाण्यात पडले. Slipped म्हणजे घसरणे. Now, with Mohan's help, Kallu tried and somehow stood up and started walking slowly. आता मोहनच्या मदतीने कल्लूने प्रयत्न केला आणि कसा बसा उठून हळूहळू चालायला लागला. But he noticed one thing. Why does the burden on my back feel so light? पण त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. माझ्या पाठीवरचं ओझं इतकं हलकं का वाटतंय? कल्लू said to himself. कल्लू गाढव स्वतःलाच म्हणाला. कल्लू the donkey was happy as the burden became light. ओझे हलके झाल्यामुळे कल्लू गाढव आनंदी झाले. बर्डन म्हणजेच ओझे. In fact, some of the salt on his back had dissolved in the river water, making it lighter. खरं तर त्याच्या पाठीवरचं काही मीठ नदीच्या पाण्यात विरघळल्यामुळे ते हलकं झालं होतं. लायटर म्हणजे अधिक हलके होणे. The next day, the donkey was carrying some more sack of salt. दुसऱ्या दिवशी गाढवाला मिठाची आणखी काही पोते वाहून न्यायचे होते. He now knew what to do to make his load lighter. आपले ओझे हलके करण्यासाठी काय करायचे हे त्याला आता कळले होते. While crossing the river, he slipped and fell down again. नदी ओलांडताना तो पुन्हा घसरला आणि खाली पडला. The salt in the sacks dissolved in the water, and the sacks again became lighter. पोत्यांमधील मीठ पाण्यात पुन्हा विरघळले आणि पोती हलकी झाली. But Mohan could not afford his loss. पण मोहनला आपले नुकसान परवडणारे नव्हते. Afford म्हणजेच परवडणारे. He had noticed Kallu's lack of work. कल्लूच्या कामातील कमतरता त्याच्या लक्षात आली होती. म्हणजेच कल्लूचा काम चुकारपणा त्याला कळला होता. The donkey's master noticed his. गाढवाच्या मालकाच्या हे लक्षात आले म्हणजेच मोहनच्या. He was angry as all his sacks of salt were lost. त्याची मिठाची सर्व पोती गमावल्यामुळे तो संतापला होता. Angry म्हणजे संतापणे, राग येणे. He made a plan of teaching the donkey a lesson. त्याने गाढवाला धडा शिकवण्याची एक योजना आखली. अ लेसन म्हणजेच धडा. टू टीच अ लेसन एक धडा शिकवणे. The next day, the Mohan made the donkey to carry a sack full of cotton. दुसऱ्या दिवशी मोहनने गाढवाला
कापसाने भरलेले पोते वाहून न्यायला लावले. द डॉंकी थॉट दॅट ही वुड ट्राय हिज ट्रिक अगेन. गाढवाने विचार केला की तो आपली युक्ती पुन्हा वापरून पाहिल. येथे ट्रिक म्हणजेच युक्ती. While crossing the river, he slipped again to lighten his load. नदी ओलांडताना ओझे हलके करण्यासाठी तो पुन्हा घसरला. But this time didn't happen. पण ह्यावेळी तसे झाले नाही. Gradually, the cotton started absorbing the water. हळूहळू कापूस पाणी शोषू लागले. The load of cotton started getting heavier and heavier. कापसाचे ओझे अधिकाधिक जड होऊ लागले. येथे ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, ॲब्झॉर्बिंग म्हणजे शोषून घेणे, हेवियर म्हणजेच वजनाने जड. The poor donkey had to carry a load that was too heavy, and that was the punishment of donkey for his laziness. त्या बिचाऱ्या गाढवाला त्याच्या आळशीपणाची शिक्षा म्हणून खूप जड ओझे वाहावे लागले. येथे पुअर म्हणजेच बिचारे, पनिशमेंट मीन्स शिक्षा, लेझीनेस म्हणजेच आळशीपणा. मोहन आस्क्ड अँग्रीली, टेल मी, विल यू डू इट नाउ? मोहनने रागाने विचारले, सांग मला, आता करणार का? व्हाय आर यू स्लॅकिंग ऑफ? का टाळाटाळ करत आहेस? आफ्टर बीइंग बिटन बाय द ओनर, मालकाकडून मार खाल्ल्यानंतर, द डॉंकी स्टार्टेड ब्रेइंग अँड ब्रेइंग. ते गाढव ओरडू लागले. BRAY ब्रे मीन्स साऊंड ऑफ डॉंकी. नाव कल्लू द डॉंकी अंडरस्टूड हिज मिस्टेक. आता कल्लू गाढवाला आपली चूक समजली. ही हॅड टू पे अ हेवी प्राइस फॉर हिज लेझीनेस. त्याला त्याच्या आळशीपणाची मोठी किंमत मोजावी लागली. He had to carry a heavy load of cotton and was also beaten by his master. त्याला कापसाचे जड ओझे व्हावे लागले आणि त्याच्या मालकाने त्याला मारले देखील. After that, Kallu the donkey never sat in the river water to avoid his work. त्यानंतर कल्लू गाढव आपले काम टाळण्यासाठी कधीही नदीच्या पाण्यात बसले नाही. From that day on, Kallu donkey gave up laziness. त्या दिवसापासून कल्लू गाढवाने आळशीपणा सोडून दिला. अँड स्टार्टेड डुईंग एव्हरी वर्क ऑनेस्टली. आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करू लागला. येथे हेवी प्राइस म्हणजेच मोठी किंमत, लेझीनेस म्हणजे आळशीपणा, गिव्ह अप मीन्स सोडून देणे, ऑनेस्टली मीन्स प्रामाणिकपणे. सो किड्स, व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? चिल्ड्रन, ऑलवेज रिमेंबर, you should always try to complete your work honestly and use your intelligence in the right place. एंजल म्हणाली, मुलांनो, तुम्ही नेहमी तुमचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आणि तुमच्या बुद्धीचा योग्य ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Yes, Angel, we should always keep this in mind. If you are lazy and try to avoid work, you will get yourself in more trouble. जर तुम्ही आळशी असाल आणि काम टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःला अधिक अडचणीत आणाल. सो ट्राय नॉट टू अवॉइड वर्क. म्हणून काम कधीच टाळू नका. येस, बिकॉज इफ यू आर लेझी इन स्टडीइंग, वी विल सफर ड्युरिंग द एक्झाम. हॅव यू एक्सपिरियन्स दिस? तुम्ही अनुभव घेतला आहे का? जर आपण दररोज अभ्यास करण्यात आळशीपणा केला, कंटाळा केला आणि अभ्यास टाळण्याचा प्रयत्न केला तर आपलेच परीक्षेदरम्यान हाल होतील, नुकसान होईल. सो मोरल ऑफ द स्टोरी, देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू हार्ड वर्क. गोष्टीचा बोध असा की कष्टाला पर्याय नाही. लेझीनेस अँड इनॅक्शन हार्म्स अस. आळस आणि निष्क्रियता आपलेच नुकसान करतात. सो ऑलवेज बी ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह अँड हार्डवर्किंग. Thanks for watching. If this video, this story is useful to you, then please like, share with your friends and don't forget to subscribe the channel for more updates. Thank you.